तिकडं सोन्याचा हरिण होऊन आलेला मारीच राम प्रभूंनी मारून टाकलं त्याला. मारीच श्रीरामाच्या आवाजात बोलत होता. मारीचनी श्रीरामाच्या आवाजात लक्ष्मणाला बोलवलं. लक्ष्मणजी गेले. लक्ष्मणजी गेल्याच्या नंतर इकडं रावण आला. सीतामाई आतमध्ये होत्या कुटियामध्ये. रावण आला. रावण मध्ये घुसणार की ती लक्ष्मण रेखा तिथं जाळ तयार झाला. जाळामुळं त्याला आतमध्ये जाता येईना. श्रीरामानी लक्ष्मणजीने रेखा आखून ठेवली. रेखा आखून ठेवलेली त्याच्यामुळं त्या रावणाला मध्ये जाता येईना. म्हणून रावणाने बाहेरूनच आवाज दिला की भिक्षाम देही माते, भिक्षाम देही, असं करून आवाज दिल्याच्या नंतर सीतामाई भिक्षा घेऊन आल्या. भिक्षा घेऊन आल्याच्या नंतर रेषेच्या बाहेर रावण, सीतामाई रेषेच्या आत. रावण म्हणतो बाहेर येऊन भिक्षा द्या. सीतामाई म्हणतात बाहेर येत नाही मी, रेषेच्या आत येऊन तुम्ही भिक्षा घ्या. असं करून रावण म्हणला मी आतमध्ये येणार नाही, तुम्ही बाहेर येऊन भिक्षा द्या. असं करून बराच वेळ त्यांचा संवाद चालला. आणि म्हणला रावण म्हणला साधूच्या वेशात, म्हणला मी भविष्य जाणतो म्हणले. तुमच्या पतिदेव आणि दीर दोघ जण संकटात आहेत. मी त्यांना वाचवू शकतो इथून, नाहीतर श्राप दिला तर मरून जाते ते. असं म्हणल्याच्या नंतर सीतामाईला वाटलं खरं बोलतो बाबा, माझे पती दीर गेले तर ह्याला सोन्याचं हरिण आणायला. आणि ते रावण असं बोलतोय म्हणजे साधू असं बोलतेत म्हणल्याच्या नंतर काहीतरी त्यांचं महात्म्य मोठं आहे. पाठवलं होतं कोणी? रावणाने. रावण कोण आला? साधूच्या वेशात आला रावणच. आणि तेव्हाच म्हणतोय की मी तुझ्या नवऱ्याला वाचवीन, मला माहिती सगळं. त्याला माहीत होतं त्याने तरी चिलेलं काढते. आता तिथून सीतामाईने विचार केला बाहेर जाऊन भिक्षा देते. साधू चांगला आहे. असं साधू चांगला म्हणून बाहेर भिक्षा द्यायला गेल्या की लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेर गेल्या की सीतामाईच्या हाताला पकडलं. रावणाने घेऊन चालले. रावण घेऊन चालल्याच्या नंतर आल्या पंचवटीला आल्या श्रीरामाची आणि जटायूची मैत्री झाली होती. रावण घेऊन त्याला पुष्पक विमानात बसविलं. तिथून पुढं बराच वेळा अंतरावर बऱ्याच गेल्याच्या नंतर जटायूला दिसलं की सीतामाईला घेऊन चाललाय रावण. सीतामाई आरडतात दौडो बचाव, मला वाचवा असं करून सीतामाई आरडतात. जटायूने बघितलं. जटायू म्हणला इथं सीतामाईचा आवाज आहे, म्हणला जावं लागत. जटायू गेला. गिद्ध पक्षी होता जटायू गिद्ध पक्षी होता. रावणाच्या डोक्यावर वार केला. मुकुट खाली पाडल्याच्या नंतर जटायू आणि रावणाचं युद्ध चालू झालं. जटायूने धरून उचलू आपल्याला रावण बऱ्याच वेळेस पृथ्वीवर खाली आपल्याला पुष्पक विमानातून पुन्हा पुष्पक विमानात जाऊन बसला रावण. तर बरेच वेळ त्यांचे झुंज चाललेली होती. रावण शेवटला म्हणला सांग तुझं मरण कशात आहे? माझं मरण म्हणला पंखात आहे, तुझं सांग म्हणला जांडाळा कशात आहे? रावण म्हणला माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे. पायाचा अंगठा फोडला. रावण काय मेला नाही. रावणाने तलवार काढली. जटायूचे पंख छाटले. रक्ताच्या थारोळ्यात जटायू पडला. आणि रक्ताच्या थारोळ्यात पडल्याच्या नंतर जटायूनी श्रीराम म्हणून असा वेदनेमध्ये जटायू पडला. रावण सीतामाईला घेऊन गेला. सीतामाईला घेऊन गेल्याच्या नंतर विजयी मुद्रेनं रावण दरबारात सीतामाईला अशोक वाटिकेत ठेवलं. इकडं रामचंद्र प्रभू वापस आले. लक्ष्मणजीला विचारलं, लक्ष्मणा हे तू कशाला आलास इकडं? तुला सांगितलं होतं सीताला एकटी सोडून येऊ नको. भैया मला माफ करा म्हणला लक्ष्मण, मी येणार नव्हतो, पण मला वहिनी वाकड्या तिकडे शब्दात बोलल्यामुळं मला यावं लागलं. तू कशाला आलास म्हणले? यायला नव्हतं भाजी. चल म्हणले पळत माघारी, काहीतरी संकट वाटतंय. म्हणून रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणजी आले कुटियापाशी. सीतामाईला बघतात. सीतामाई कुठंच नाहीत, कुटियामध्ये नाहीत, बाहेर नाहीत, आजूबाजूला नाहीत. मग
लक्ष्मणजी हाका मारतात, भाभी रामप्रभू हाक मारतात सीते म्हणून. कुठंच काय ठाव ठिकाण नाही, सीतामाई गवसत नाही म्हणून पुढं इकडं तिकडं फिरायला लागले. गेले चलत पुढं, धनुष्यबाण घेतला, ते हे घेतलं, भाता घेतला आणि निघले. पुढं चालता चालता जटायू दिसला. रक्ताच्या थारोळ्यात पाड्याला जटायू दिसला. जटायूला विचारलं, कुणी केले तुझे हाल? हे रामप्रभू जटायूचे मित्र होते. जटायूला मांडीवर घेतलं, जटायूला विचारलं, सांग तुझे हाल कुणी केले? तर जटायू म्हणला, लंकेचा राजा रावण सीतामाईला घेऊन जात असताना म्हणला, मी त्याच्यावर वार केला म्हणला, त्याने खोटं बोलून माझ्यावर घात केला म्हणला, मला मारलं, माझे पंख खुडून टाकले, पंखावर तलवारीचा वार केला म्हणला. मी सीतामाईला वाचविता माझ्यावाला जीव जातोय म्हणला, पण मी अपयशी ठरलो, मला माफ करा असं श्रीरामाला म्हणल्याच्या नंतर श्रीराम म्हणले, तू मोठं काम केलंस म्हणले, तुझ्या कामाला तुझ्या ह्या कर्माला म्हणले युगानुयुग लोक ध्यानात ठेवते म्हणले. मग जटायू श्रीरामाच्या मांडीवर प्राण सोडतो. जटायूने प्राण सोडले श्रीरामाच्या मांडीवर आणि जटायूला अंत्यसंस्कार करून श्रीराम पुढं चालले. आता जटायूचं आणि श्रीरामाचं बघा, आता हे जटायू आणि महाभारत आणि रामायण जवळजवळ सारखंच आहे. इकडं जटायूच्या पुढं होतं सीताहरण आणि तिकडं पितामहा भीष्म आणि जटायूच्या पुढे होतं सीताहरण आणि पितामहा भीष्माच्या पुढे होतंय वस्त्रहरण. पितामहा भीष्म मोठे माणसं आहेत, म्हणजे राज्य त्यांच्या ताब्यात होतं. जरी धृतराष्ट्र राज्यावर बसलेला होता तरी राज्य त्यांच्या ताब्यात होतं. एक आरोळी ठोकले असतील म्हणले असते, खबरदार म्हणले असते, दुःशासन वस्त्रहरण थांबलं असतं. वस्त्रहरण थांबलं नाही म्हणजे बोलले नाही एकही शब्द, तर शय्येवर पडून मेले बाणाचे. आणि जटायू गिद्धपक्षी आहे, त्याला माहिती की मी रावण इतका पॉवरफुल नाही, मी रावणाच्या बराबरीत काहीच नाही, तरी तुटून पडला रावणावर. आणि जटायूनी सीतामाईला सोडवण्याचे प्रयत्न केले, पण जटायूचं मरण आलं श्रीरामाच्या मांडीवर. सारखंच आहे सगळं, तिकडं एकही शब्द बोलले नाही, तर बाणाच्या शय्येवर पडून मरावं लागलं. आणि जटायू तुटून पडला, तर श्रीरामाच्या देवाच्या मांडीवर मरण आलं. सारखंच आहे, महाभारत आणि रामायण जवळजवळ थोडा फरक आहे, सारखंच आहे. म्हणून जटायूला अंत्यसंस्कार करून गेले.